पण निश्चितच आयोजक असंख्य बघितलं आणि मी अगोदर सांगितलं की पुढच्या वर्षी महिला कमिटी ही आयोजित मॅच करतील. खरोखर जेव्हा जातो मी आतापर्यंत मला असंख्य ठिकाणी समजते की झिम्बाब्वे, केनिया, दुबईच्या खेळाडूकडून जेव्हा आपण करतो, आता नुकतंच सर बघायला मिळालं, मोठी पॉने सर आले होते, भेटले गेले. नंतर आपण बघितलं सर रोहित शर्माचा भाव आपण बघितला, निश्चितच खूप चांगले फलंदाज त्याच्याकडे देखील बघायला मिळाले. असंख्य रणजीपटू भाविक शहा ज्याने 1992 ते 2004 कडे जाऊया 28 धावा यासाठी आणि आता बाकी गोलंदाज सुद्धा कर्णधार. पहिला चेंबर पहिला गडी बाद होतोय. मॅच बाकी टफ होताना बघायला मिळते. डोंगराकडे पलीकडे राहताना सूर्य उगवताना अक्षरशः डोंगरातून कधी पार होत पुन्हा येताना बघायला मिळते अशा गोलंदाजी. नमिता नरेन यांच्या विशेषात बघूया. पामच्या रहिवासी अतिशय सुंदर असं क्रिकेट त्यांचं बघायला मिळते. तेव्हा पाम ट्रेनिंग गत वर्षी झाली आणि काय ते नृत्य बघायला मिळालं. फुलटा चेंडू झेलवाचा चान्स खेळ गेलाय. बॅक टू बॅक 2 विकेट. काय मॅच बघायला मिळते. सुखाच्या नादातून कधी कुठे दुःखही सांगता येत नाही, म्हणून म्हणतात ना हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा. चला हॅट्रिक चान्स आहे आणि तो फलंदाज गेलाय ती जर थांबा एक मिनिट. कॅच घेताना स्ट्राईक खेळणं आवश्यक, आउट झालाय. नवीन बॅट्स बरोबर आहे. हॅट्रिक घेतल्यावर यतीन भाऊ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक घेतल्याचा हॅट्रिक स्पर्धेची पहिली हॅट्रिक बघायला मिळते. काय वादळ केलं गेलंय. आणि सचिन पिंपळे यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. बघायला मिळाला हा प्रॉपर सातपाडीचा खेळाडू आहे आणि सातपाडी गावाचं क्रिकेट बघितलं तुम्हाला पाहायला मिळते. युक्त नावाचे गोलंदाज षटक संपलाय.